उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रमण विचारी, जीवा ऐसे देखे अनेका जीवांशी, जीवा ऐसे देखे अनेका जीवांशी, निखळची राशी गुणांचीच, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रमण विचारी, तुका म्हणे देवतयाचा पांगिला, तुका म्हणे देवतयाचा पांगिला, न भंगे संचला धीर सदा, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. विठ्ठल विठ्ठल. उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रमण विचारी, नमो तया माता पित्याचे पालन, उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रमण विचारी. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले दुर्गुण मारकरी भवसिंधू पारकरी श्री विठ्ठल धारकरी पंढरीचे वारकरी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय हे समाजामध्ये उपकारी माणसं, उपकार करणारी, परोपकार करणारी माणसं कशी दिवसेंदिवस, दशकानुदशक, शतकानुशतक, युगानुयुग समाजात उरतात, आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा. या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यपावन करा, भोगावती आदी तीर्थांच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका, श्री संत ज्ञानोबरायांचे धाकले बंधू श्री संत सोपानदेव महाराजांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका, पुण्यपावन हिंदवी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजीराजांच्या जन्माने दैदिप्यमान असलेला तालुका, पांडवांच्या पादस्पर्शाने शोभायमान झालेला तालुका, रणधुरंधर तालुका, पुरंदर तालुका. आणि या पुरंदर तालुक्यामध्ये परमार्थ करणारी अनेक गावं, त्या अनेक गावापैकी आदर्श गाव मावडी गाव. आणि या मावडी गावामध्ये अनेक परिवार, त्या अनेक परिवारापैकी आदर्श परिवार देवकर परिवार. आणि या देवकर परिवाराचा आधारवड, देवकर परिवाराचा एक धैर्याचा हिमालय असलेले वारकरी संप्रदायाचे थोर उपासक आदरणीय वैकुंठवासी कृष्णभाऊ देवकर उर्फ देवकर भाऊ, भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा. आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समस्त देवकर परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार, अशा त्रिवेणी संगमामध्ये हे पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी
कृष्णभाऊ देवकर, भाऊंच्या पाठीमागं मोठा देवकर परिवार आहे. त्यांचे जवळजवळ ते 5 भाऊ आणि 2 भगिनी असा एक मोठा विस्तार होता त्यांचा. त्यामध्ये काही भाऊ आता पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले आहेत. एक भगिनीसुद्धा पांडुरंगाच्या चरणी विलीन झाली आणि त्यांचे 3 चिरंजीव आणि एक मुलगी आदरणीय अशोक आबा, आदरणीय सुनील शेठ आणि रवींद्र बाप्पू आणि एक सुकन्या शकुंतला ताई. असा एक मोठा परिवार. मग नातू नाती पंतू पंती असा एक मोठा परिवार भाऊंच्या पाठीमागं आहे. आदरणीय कृष्णभाऊ देवकर यांच्या आज या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पुरंदर तालुक्यातून, हवेली तालुक्यातून, दौंड तालुक्यातून, कर्जत तालुक्यातून, श्रीगोंदा तालुक्यातून, पलीकडे इंदापूर तालुक्यातून, बारामती तालुक्यातून, पुणे शहरातून, वेल्हा तालुक्यातून, भोर तालुक्यातून वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा, थोडक्यात पुणे जिल्ह्यातून एक वारकरी आणि नगर जिल्ह्यातून काही तालुक्यातून वारकरी संप्रदायावर आणि विशेष म्हणजे भाऊंच्या जीवनावर प्रेम करणारा एक मोठा पारमार्थिक वर्ग आज उपस्थित आहे. आणि या निमित्ताने ही आजची संकीर्तनरूपी सेवा ज्यांनी माझ्या गळ्यात घातली ते आदरणीय आमचे सुधाकर भाऊ गिरमे असतील, आदरणीय आमचे माणिक आबा असतील, माणिक आबा चिकणे असतील, सदा अण्णा, शिवा अण्णा, आमचे आदरणीय भोसले साहेब, हे सगळी मंडळी, संजू भोसले यांनी सगळ्यांनी आग्रहाने ही आजची सेवा माझ्या गळ्यात घातली. खरं तर हे पुण्यस्मरण 3-4 दिवसापूर्वीच झालेलं आहे, परंतु आम्ही परतीच्या वारीला होतो. भाऊंचा आणि माझा खूप मोठा ऋणानुबंध होता. आणि मग त्यांचे 3 चिरंजीव आबा, बाप्पू आणि शेठ तिघाही म्हटले की तुम्ही जेव्हा येताल तेव्हा कीर्तन आणि अन्नदान, पिंडदान ज्या दिवशी वर्षश्राद्ध आहे त्या दिवशी आम्ही पिंडदान करून घेणार. पण तुम्ही कधी याल? म्हणलं गेल्यावर आम्ही जेजुरीला ज्यावेळेस माऊली येते, मी माऊलीबरोबर परतीला आलेलो आहोत. या वर्षीची परतीची वारी जरा तलवारीच्या धारेसारखी गेली आम्हाला. लय कडक गेली महाराज, खूप कडक गेली. खूप मोठे मोठे टप्पे आहेत माऊलीचे चालण्यासाठी. माऊली जाताना 18 दिवस लागतात, येताना मात्र माऊली खरी चालते 5च दिवस चालते बरं का. कारण 3 दिवस तर पुण्यातच असते. 2 मुक्काम पुण्याला, एक हडपसरला, 3 मुक्काम तर पुण्यात आणि पहिलं एक वाखरीला, म्हणजे जवळच्या जवळच. खरी चाल माऊलीची येताना परतीची 5च दिवसात आहे. गाव निघतो खूपच. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, शाने असताना या भानगडीतच पडू नका. पण भजनाची मात्र धनी फिटते. मग गेल्या वर्षी आम्ही सगळी मंडळी जेजुरीला ज्यावेळेस माऊली आले त्यावेळेस ही सगळी माझ्याबरोबरची आज वारकरी आलेत ना, गेल्या वेळेस भाऊंना भेटायला हे सगळे आले होते. आणि मग गेल्या वर्षीच ठरलं की तुम्हाला हे सेवा करावी लागेल. पण आमचं हे जे सासवड पंचकृषी प्रदक्षिणा मंडळ आणि पुरंदर तालुका भागवत धर्मप्रसारक मंडळ ह्या सगळ्यांनी, आदरणीय बाप्पू बसलीत माझ्या पुढं, मग यांनी सगळ्यांनी ठरवलं की हे कीर्तन तुम्हालाच करायचं आहे, तुम्ही जी तारीख द्याल ती. म्हटलं मग ज्ञानोबराय जेजुरीत आले, कारण भाऊचा श्वास आणि प्रश्वास ज्ञानोबराय, तुकोबराय, पांडुरंग परमात्मा आणि सोपान देव होते. हे भाऊचं वैशिष्ट्य होतं. पण ज्यावेळेस ज्ञानोबराय मागं आहेत म्हणून नाही, ज्ञानोबराय आपल्या तालुक्यात आल्यावरच कीर्तन करायचं ही भाऊच्याच मनात होतं की काय कोण जाणे. आणि मग भाऊच्या मनात आल्यावर ते बऱ्याच गोष्टी मागं पुढं करायचे, तुम्हालाही चांगलं माहिती. भाऊने ठरवलं का त्यांच्या पुढं कोणी बोलतही नव्हतं. मग भाऊनेच हे ठरवलं होतं. मग भाऊनेच 3 मुलांना सांगितलं ज्ञानोबरायची पालखी जेजुरीला आली का त्याच दिवशी हे कीर्तन झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आज पुण्यस्मरणाला ज्ञानोबराय सुद्धा कुठंतरी अदृश्य रूपाने आले असतील, ही माझी पवित्र भावना. भाऊंची एक सेवा पाहून ज्ञानोबराय सुद्धा आले असतील. आणि मग या निमित्ताने हे पुण्यस्मरणाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे. या निमित्ताने तालुक्यातील आज बरेच कीर्तनकार, तालुक्यातील काय जिल्ह्यातील, भाऊचा संबंध तालुक्यापुरतं नव्हतं, भाऊ हे जिल्ह्यातील व्यक्तिमत्व होतं ना. जिल्ह्यातील अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक आणि राजकारणातील आपल्या तालुक्यातील आणि परिसरातील मोठी मोठी देंडं सगळी मंडळी उभी आहेत. माझ्या पुढं बसलेल्यांना जवळजवळ मी 90% वारकऱ्यांना, राजकारणी व्यक्तिमत्वांना गावानिशी नाही नावानिशी ओळखतो. काहींना तर खोडीनिशीसुद्धा ओळखतो. परंतु आता सगळ्यांचा नामोल्लेख कोणं माझ्याच्याने अशक्य आहे. एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहून जाईल. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आदरणीय देवकर भाऊंचा जन्म 1933चा आहे. 1933 सालामध्ये आदरणीय भाऊ जन्माला आले. काय कोण जाणे, काही माणसं जन्माला येत असताना अशा उद्धारक कल्पना घेऊन येतात.
मावडी गावाचा काय उद्धार करायचा असेल, भौतिक आध्यात्मिक दोनही उद्धाराचा दिव्य संकल्प घेऊन भाऊंचं प्राकट्य 1933 साली या गावी झाल्यानंतर मग भाऊ बालपणात रांगू लागले. भागामध्ये परमार्थाचे चांगले संस्कार, भाऊंच्या जीवनात परमार्थाची एक चांगली ओढ, थोडंसं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यावर मग गावातील सगळ्या मंडळीने ठरवलं भाऊंचा विवाह, भाऊंची सासूरवाडी वाल्हे गावातील पवार परिवार आणि लक्ष्मीबाई. खरं सांगू, भाऊचं आणि लक्ष्मीबाईंचं नातं हे प्रभुराम आणि सीतेसारखं अतूट होतं. माझ्याहीपेक्षा तुम्हाला चांगलं माहिती. लक्ष्मीबाई कुंकू घेऊन आली आणि कुंकू घेऊन गेली, सौभाग्यवती गेली माऊली. पण ज्या वेळेस भाऊजवळ भाऊंच्या मंडळीची आठवण काढली त्या वेळेस भाऊच्या डोळ्याला पाणी यायचं. काका तुम्ही साक्षीदार आहे त्याला. भाऊंच्या डोळ्याला म्हणजे बायकोवर किती प्रेम करावं हे तुम्हाला सांगायची गरज नाही आली पाहिजे. पण आपले धर्मपत्नी तिला अर्धांगिनी म्हणतात. अर्धांगिनीला किती न्याय द्यायचा जीवनामध्ये हे शिकावं आमच्या भाऊकडून. पत्नीला खूप न्याय दिला महाराज. ज्या वेळेस मी सुद्धा भाऊच्या कित्येक वेळा त्यांच्या मंडळीची आठवण काढली का भाऊच्या डोळ्याला पाणी यायचं. ते म्हणायचे मी असा फिरस्ती, त्यांचा शब्द होता ते माऊली, माझ्याकडं राजकारणाची धोरण परमार्थाची धोरण तालुक्यातली आमच्याकडं ह्या पट्ट्यात आम्हीच कारभारी म्हणले. आम्ही सकाळ झाली का कुठं ना कुठं दशक्रिया, वर्षश्राद्ध, वास्तुशांत्या, लग्न, कोणाचे जुळवायचे, कोणाचे हिसकाटलेले जुळवून द्यायचे, या असल्या अडचणीची बाळातपण सगळे आम्हालाच म्हणले. मग आम्ही घरच्याकडं आमचं खूप दुर्लक्ष राहायचं. पण माझ्या मंडळीने माझी खूप बाजू लावून धरली आणि मग ह्या लक्ष्मी नारायणाचा जोडा त्यांचा विवाह झाला भाऊंचा. पवार कुटुंबातले आहेत त्या वाल्ह्याच्या. आज ते पाहुणे आलेले तिथं पवार पाहुणे. आणि मग असं हे दाम्पत्य, मग त्यांना हे 3 चिरंजीव झाले. आबा शेठ आहेत, सुनील शेठ आहेत, बाप्पू आहेत, अशोक भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, रवींद्र भाऊ असतील. 3 चिरंजीव आणि एक मुलगी झाली. 3ही मुलांना भाऊने चांगलं शिकवलं, आपल्या पायावर उभं केलं, मुलीलाही चांगल्या घराण्यात दिलं. विशेष म्हणजे भाऊचं एक असं होतं की शेवटपर्यंत घरातले सगळे निर्णय भाऊनेच पाहिल्या. मुलांचे लग्न असो, नातवांचे असो, नातींचे असो, सोयरे आता हे लय अवघड झालंय. आता हे आम्ही सांगू नाही तुम्ही ऐकू नाही. आता म्हाताऱ्यांनी पाहिलेल्या सोयरी की पोरांना पटतच नाही का, ते पहिलंच पटलेलं असतंय. पण ते भाऊचं एक वैशिष्ट्य होतं, घरातली माणसं भाऊ पुढं कोणी बोलत नव्हती. कारण भाऊचा निर्णय हा अंतिम निर्णय राहायचा आणि तो खूप दूरदृष्टीने आणि सारग्राही निर्णय राहायचा. भाऊ असा सारग्राही निर्णय घ्यायचे. जेवढ्या मुली दुसऱ्याच्या घरात जेवढ्या मुली दिल्या त्या सगळे घरंदाज पाहुणे तिथं आलेले आहेत ते. आणि ज्यांच्या मुली केल्या त्याही घरंदाजच केल्या. सहसा समानशीले व्यसनेषु सख्यम असं जे शास्त्रात लिहिलं आहे, पाहुणा करत असताना आपल्या तोला मोलाचा केला पाहिजे. हे भाऊचं वैशिष्ट्य होतं. शेवटपर्यंत मुलांची लग्न असो, मुलींची असो, पुतणींची, नातवांची, नातींची भाऊच्या निर्णयाशिवाय झाले नाहीत. मला वाटतं कलियुगातलं शेवटचं व्यक्तिमत्व. इथून पुढं गुरुजी कोणी कोणाला लग्नाचं विचारितच नाही, लग्नच करीत आहेत का नाही हा मोठा प्रश्न आहे. असो बरं असो. आणि मग भाऊंचं एक वैशिष्ट्य, घरातले सगळे कार्य भाऊंच्या मर्जीत पार पडलेले हे वैशिष्ट्य आहे. गावातील सगळे गाव एकत्र झालं. भाऊ आता आपल्या ग्रामपंचायतची स्थापना झाली पाहिजे. मग ग्रामपंचायतची स्थापना झाली म्हणून 62-63 काहीतरी स्थापना झाली असेल 1962-63. मग तेव्हापासून भाऊचं राजकारणात फार ते परमार्थात जितके मुरलेले होते तितके राजकारणात मला वाटते त्यांची इथं मित्र येतं. त्यांच्याबरोबर गेली 5 दशकं ज्यांनी राजकारण केलं अशी मोठी माणसं माझ्या पुढं बसलेली इथं. भाऊंच्या अगदी नाडीत मिसळलेली माणसं आहे ती. मग गावामध्ये काही वाडे येतं. वाडे ह्या गावात थोरला वाडा, धाकला वाडा, हे जे वाडे आहेत ना, भाऊ लय हुशार. तुमच्या वाड्यातला एक हा सदस्य द्या. तुमच्या वाड्यातला 25 वर्ष बिनविरोध सरपंच राहिलेलं एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्रात म्हणजे भाऊ. 25 वर्ष बिनविरोध. नंतर गावची जी सोसायटी आहे मावडी पिंपरी सोसायटी, पिंपरी करीत पण तुमची जोडूनच सोसायटी ना होती पहिली, आता विभक्त आहे. तर मग या सोसायटीचे 12 वर्ष ते बिनविरोध चेअरमन राहिले. तालुक्याची पंचायत समिती ज्यावेळेस सुरू झाली, भाऊंचा जगताप परिवाराशी चांगला संबंध. येथील जगताप म्हणजे संजय भाऊ त्यांचे वडील चंदू काकांचे ते मित्र
आणि चंदू भाऊ तर आता संजय भाऊ तर लहानच आहेत, पण भाऊ निष्ठेने राहिले बरं का. जगताप परिवाराशी भाऊ शेवटपर्यंत निष्ठेने राहिले. सध्या निष्ठा हा निष्ठेला धरून गेलेला शब्द आहे, पण भाऊ शेवटपर्यंत. मी इथं माझ्या उजव्या हाताला भाऊचे 5 दशकाचे मित्र आहेत राजकारणातले. भाऊ शेवटपर्यंत जगताप परिवाराशी अनन्य राहिले. चंदू काकाशी असेल, संजू भाऊशी असतील, भाऊ शेवटपर्यंत अनन्य राहिले. काय कोण जाणे संजू भाऊ कुठं तरी जाणार आहेत म्हणूनच भाऊ आधी निघून गेले की काय कोण जाणे. पक्षाशी निष्ठावान, व्यक्तिमत्वाशी निष्ठावान राहिले. भाऊचं हे वैशिष्ट्य होतं. तुम्ही लय बारीक हसू नका. असो, हे भाऊचं एक वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य पक्षनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ भाऊ राहिले, जन्मभर राहिले राजकारणात. मला असे बसले का निवांत काही गोष्टी सांगायचे ते. तदनंतर जिल्हा परिषदचे पहिले जिल्हाध्यक्ष उरसळ परिवारातून एक इथं झाले होते. काय नाव होतं त्यांचं? शंकरराव. मग शंकरराव ज्यावेळेस झेडपीचे पहिले जिल्हाध्यक्ष पुणे जिल्ह्याचे, ते करारी व्यक्तिमत्व होतं शंकरराव. मग शंकररावच्या हातून त्यांनी या भागामध्ये बरीच विकासाची कामं केली. पाझर तलाव असतील, अमुक तमुक खूप कामं केली. मग गावामध्ये विठ्ठल मंदिराचं काम करायचं ठरलं. ते भाऊंच्याच नेतृत्वात ते काम पार पडलेलं. इथं त्या अनेक साक्षीदार आहेत त्या कामाचे. भाऊंच्याच नेतृत्वात विठ्ठल मंदिराचंही काम पार पडलं. गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा बांधायची असेल, त्याच्यामध्ये भाऊचा खूप मोठा सहभाग होता. आणि मग शाळेचं काम झालं, मंदिराचं झालं. पण तालुक्यामध्ये सोपानदेवाची समाधी आहे आणि आपल्या तालुक्याला काही सोपानदेवाची भक्ती कमी आहे जरा. खाली जर पाहिलं तर मुळशी, मावळ, हवेली, शिरूर, दौंड हे तालुके ज्ञानोबराय तुकोबरायला खूप बसतात. आणि तर सोपानदेव तालुक्यात असून मग काही गडी इकडं वाटले, काही गडी गेले काळोबाईला, काही गेले मस्कोबाला, काही गेले शिखर शिंगणापूरला. सोपानदेवाला कोणीच राहिलं नाही. सगळी कोई चिल्ली ले गई तो कोई बिल्ली ले गई. मग आता यांना सोपानदेव कळाले पाहिजे ना. मग भाऊ असतील, मग अंकुश बाप्पू असतील, सुधाकर भाऊ गिरमे असतील, आदरणीय गुरुजी बसलीत माझ्या पुढं, आदरणीय माणिक आबा असतील, ही सगळी मंडळी मग यांनी एक संघटन उभं केलं तालुक्यातून. आणि मग पुरंदर भागवत धर्म प्रसारक मंडळाची स्थापना झाली. जवळजवळ 5-25 वर्ष भाऊही त्याचे अध्यक्षच राहिले. आणि मग भाऊने प्रत्येक गावी सोपानदेवाचा फोटो लावला पाहिजे. आपल्या तालुक्यातलं हे दैवत आहे सोपानदेव. ज्ञानोबरायचे बंधू आहेत, ज्यांची सोपानदेवी जगप्रसिद्ध आहे. जगत आरावया हरिलीला केली, प्रसिद्ध ते झाली सोपानदेवी. मग प्रत्येक गावाच्या मंदिरात सोपानदेवाचा फोटो कसा लागल ही भावना भाऊची. मग त्यांनी जे मंडळ स्थापन केलं होतं, हे सगळे मंडळी मग हे म्हणले आपणच वर्गणी काढू आणि आपणच फोटो घ्यायचे आणि प्रत्येक गावाला लावायचे. गुरुजी, मी सांगतो ही गोष्ट खरी की नाही? बरं, एवढंच नाही, आता ह्या तालुक्यात भैरवनाथाची मंदिरं खूप, पण पांडुरंगाची मंदिरच नाही. मग प्रत्येक गावाला सांगा यार पांडुरंगात मंदिर बस. अरे कुठंतरी मूर्ती बसवा. भाऊ, ते कोण मूर्ती आणि तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही मंदिराचं धोरण लावा, मी मूर्तीचं लावतो. इथं बसलेल्या तालुक्यातल्या मंडळीला विचारा, प्रत्येक गावोगावी काळाण्यांना, प्रत्येक गावोगावी या तालुक्यात अनेक गावांना विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती देवकर भाऊने दिल्या. विठ्ठल विठ्ठल एवढं लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं. भाऊचा आणखीन एक महत्त्वाचा गुण सांगतो, भाऊ प्रभावी खूप होते. मानवी जीवन जगत असताना माणसाकडं असे गुण पाहिजे की त्या गुणाचा प्रभाव पाडला पाहिजे पुढच्या माणसा. गुणाचा जर अभाव असेल तर प्रभाव पडत नाही. ध्यानात धरा, त्याला गुणाचा अभाव लागत नाही, गुणाचा भाव लागतो. गुणवत्ता जर असेल ना, पुढच्या माणसावर प्रभाव पडतो. आता प्रभाव संस्कृत शब्द आहे, तुम्हाला लक्षात येत नाही. त्याला आपल्या सासवड पुरंदर तालुक्यात छाप म्हणते. छाप, पुढच्या माणसावर अशी छाप पडली पाहिजे. काही लोकांची छाप पडती, पण त्याला काय छाप म्हणतात. आमच्या भाऊची अशी छाप होती महाराज. भाऊ गेल्यावर कोणीच बोलत नव्हतं, हे सगळ्यांना माहिती. भाऊ नायगावचा सप्ताह असेल, पिंपरीचा असेल, इथं जवळचे माळशी रस्ता असेल, ते कुमजाई का काय तिथं असेल, भाऊ जिथं जातील त्यांच्या पुढं कोणीही बोलत आहे. भाऊ आलेत ना, भाऊच्या धोरणाने होऊन जात. काय असेल ते. भाऊ एक प्रभावशील व्यक्तिमत्व होतं. भाऊ माघार कधी घेत नव्हते. त्यांनी सांगितलं की ते ऐकायचं. कोणीतरी सांगितलं की कदम माऊलीला गोडी शेवा आवडती, त्यांना कोणतरी सांगितलं. मग ते पहिले येत असताना मला भेटायला ते काय करायचे, ते कंद घेऊन यायचे. काय म्हणते त्याला, ते कालाकंद. पहिलं हा ते पाहिजे आणायला, हेच चिकण्या अन्न आणायला. सकाळीच फोन ना, ते आपल्याला माऊलीला भेटायला जायचं, कालाकंद घेऊन ये.
मग कलाकंद घेऊन यायचे. बरं आले का ते कीर्तन चालू जरी असलं ना लगेच खोलायचा, चालू कीर्तनात लगेच खा. मी म्हणलं असं का, त्याने कीर्तनकार किलो किलो गुळ खाते, तुम्हाला कलाकंद खायला जड झालाय. चालू कीर्तनात कलाकंद खाऊ घालायचे महाराज मला. मग नंतर पेढे आणायचे. आता त्यांच्या चिरंजीवानी त्यांच्या फोटो पुढे पेढे ठेवले होते. म्हणलं पेढे का? त्याने भाऊचं हे कुठं गेले का? भाऊ पेढे घेऊन जायचे. आणि पेढे प्रत्येकाला इथं भाऊने दिले. पेढे खाल्लेली कित्येक माणसं इथं बसलेली. नंतर कोणीतरी सांगितलं मावलेलं गोडी शेव आवडते. मग मी उद्या येणार आहे ना, आदल्या दिवशी त्याची जुरील जाणार, कुठंतरी परिसरात आठवड्या बाजारा गाठणार, तिथून गोडी शेव आणणार. त्याच्यात त्यांना कोणतरी सांगितलं यांना पांढरी गोडी शेव आवडते. म्हणजे लाल रहित पांढरी आणायची. आता काय करा, हे भाऊचं वैशिष्ट्य हो, लय भाऊचं हे विशेष. आम्ही 12 वर्षापूर्वी सासवडची पंचकृषी प्रदक्षिणा सुरू केली. आमचा आणि त्यांचा संमत येण्याचं कारण, पहिली प्रदक्षिणा आमचे आदरणीय बापूसाहेब डफळ आलेत का नाही कोणाच ठाऊक इथं, आदरणीय बापूसाहेब डफळ यांना मी म्हटलं बा तुम्ही थोडं फिरा, ते ह्या जिल्ह्यातले, पुणे जिल्ह्यातले, शिरूर तालुक्यातले, आपल्याला सासवडची प्रदक्षिणा करायची. कारण सेना महाराजांनी सासवडच्या प्रदक्षिणेचं वर्णन केलं. याचे करिता पंचकृषी सुखे जन्म मरण 84, चारी मुक्ती होती दासी, योनी चरणाशी लागती तो हा सोपान निदान. सासवडची पंचकृषी प्रदक्षिणा केलीच पाहिजे, हे 1200च्या शतकात संत सेना महाराजांनी लिहून ठेवले. आणि त्याची चतुष्सीमा नामदेवरायांनी लिहिलेली. कुठं जायचं, काय जायचं, सासवडची प्रदक्षिणा करावी कशी, नामदेवरायांनी लिहिले. कुठली ती पंढरपूरची मंडळी सासवडचा इतिहास लिहितात. मग आता आम्ही त्याची ती आखणी सुरू केली. आम्हाला 2 माणसांनी चांगली मदत केली. त्यात सुरुवातीला पहिल्यापासून एक उरसळ दादा आणि दुसरे आपले पवारवाडीचे एकनाथ भाऊ पवार. एकनाथ पवारच नाव, गिरमे भाऊ, हां, हे दोघं. मग तिकडे गावं आम्ही बसवले जेवणाचे. पलीकडं भोर तालुक्यातून हवेली तालुक्यात आम्हाला काही अडचणी आल्या नाही. पण पुरंदर तालुक्यात खालच्या पट्ट्यात आमच्या काही ओळखी नव्हत्या. मग एकनाथ पवार म्हणले तुम्ही खालच्या पट्ट्याची काळजी करू नका. म्हणजे का, देवकर भाऊ हे सगळं करतील. तेव्हा पहिलं हे नाव माझ्या कानावर आलं, हे देवकर भाऊ. म्हणले काय चीज आहे? त्यांनी हे कोई अलग किस्म का आदमी म्हणे. हे अहो अलगही बंद आहे असं आहे ना ते. तर अलग किस्म का आदमी म्हणले, तुम्हाला काय नाश्ता लागेल तर नाश्ता, काष्टा पेटोस तर नाश्ता, जेवण तर जेवण. त्याने तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही फक्त भाऊची गाठ घ्या. मग भाऊची मी काही गाठ घेतली नाही, पण आपली मंडळी होती आमचे बापूसाहेब. त्यावेळेस पहिल्या ओळखीत आमचे गिरमे भाऊंची बी आमची एवढी ओळख नव्हती. बघ इकडलं सगळं नियोजन बापूसाहेब डफळ आणि इथं माझ्या पुढं आदरणीय मावडीकर महाराज बसले. यांचा आणि आमच्या पारकाळ्याचा जुना संबंध, हे दांडेकर मामांची चीच आहे. मग मावडीकर महाराजांनी आणि बापूसाहेबांनी भाऊंची गाठ घेतली आणि उरसळ दादा आणि ते पवार बुवा, ते चौघांनी गाठ घेऊन इकडं मग पिंपरीकर असतील पुढं बसलेले पिंपरीकर. मग यांना सगळ्याला कोणाला नाश्ता, इथं पांडेश्वर भजनी मंडळ आहे. मग पांडेश्वरवाल्याला मग पहिला तर मुक्काम राहायचा. आता मुक्कामात विषय लांबत नाही तर ते रुसले तर आमच्यावर, आमचा मुक्काम का कट केला म्हणून. पांडेश्वरला मुक्काम, पहिल्या तडाख्यात इथं जेवण ठेवलं. बुलेश्वराला मुक्काम आणि सकाळचा नाश्ता इथं आणि दुपारचं जेवण पिंपरीला करून असं पांडेश्वरला मुक्कामी जायचं ठरलं. इथं नाश्ता ठेवला होता. तर मी ते देवकर भाऊ कोण आहे मलाही पाहायचं होतं, कारण हे उरसळ झाला आणि ते पवारलंही नाव घ्यायचं त्यांचं. आणि बापूसाहेब भेटल्यापासून बापूसाहेब म्हणजे हे देवकर भाऊने सगळी लाईन बसवून दिली म्हणजे आपल्याला. ह्या भागातले 4-6 दिवसाचं काम त्यांनीच करून टाकलंय. नाश्ते, जेवण, संध्याकाळचे मुक्कामन, मंदिरन बिंदिरन, पुजाऱ्या सकट सगळं पाहून दिलं म्हणजे आपल्याला. म्हणजे कोण देवकर भाऊ येतो. मग आम्ही इथं नाश्त्याला यायचं होतं. आम्हाला वाटलं काही पोहे बिहे, नाश्ता, जेवणच. भाऊचं कामच असं होतं. भाऊ असे होते, करंगळी हातात आली का मनगाठ धरायची आणि मनगाठ हाताला आली का दंडच धरायची. आणि दंड हातात आले फक्त कोणाची मान नाही धरली त्यांनी. ते आपल्याकडे, त्यांच्याकडे नव्हतं. बरं, भाऊने इथं जेवणच ठेवलंय विठ्ठल मंदिरात आणि तुपाने जेवण, गावरान तुपात जेवण. मग त्यावेळेस मी भाऊला पाहिलं. धोतर थोडी निळ दिलेली, काही लईच निळ देत बसते, मापात असलं पाहिजे. अजून थोडी निळ दिलेलं, थोडं पांढरं शर्ट, त्याला थोडी निळ, करारी टोपी, मोठा अष्टगंध आहे का, अष्टगंध आहे बघा मोठा. माझ्या भाऊची माझ्या डोळ्यापुढं मूर्ती. मी सांगू का, दुसऱ्या बोला हे काहीच सांगता नसतात, त्याने आईबापच सांगून हे भाऊला मी जवळून पाहिलेलं आहे. मोठा अष्टगंध लावलेला. त्यावेळेस मी पहिलं भाऊंचं हे मला घडलेलं पहिलं शुभदर्शन 12 वर्षापूर्वी.
आणि मग इथं तर जेव घातलंच. पुढं पिंपरीत गेलो आम्ही, हे भाऊ तिथं हजर. पुढं पांडेश्वरला गेलो तिथं हजर. नाझऱ्यात गेलो, नाझरेकर तर त्यांचे लय खास मित्र नाझरेकर महाराज, नाझऱ्याला हजर. पुढं मग गुरुजींकडं, आधी आम्ही जेजुरीकडं जायचो. मग जेजुरीकडे गेलो, पण ते भाऊचा आग्रह, गुरुजी त्यांचे खास मित्र होते. म्हणले नाही नाही, आपल्याला डबल जेजुरी डबल हेल्प पाठवतोय. म्हणजे जाताना तुम्ही जेजुरीहून जाताय, परत परतीला बी जेजुरीवर, तसं नाही. आपण काय करू, कोथळे मार्गे जात जाऊ. मग ही कोटावर गुरुजी त्यांचं लय खास जोडीदार. गुरुजी आणि अंकुश बापू कुठं बसले हो? हां हे बा अंकुश बापू, हे खास अंकुश बापूचं धोतर तर कमी, पण स्वागत लय मोठा. हे 3 धोत्र, मी यांचं नाव पाडलं होतं 3 धोत्र. मग गुरुजी, बापू आणि देवकर भाऊ हे सगळं. ते 2 व्हीलर, गुरुजींना काय 2 व्हीलर येत नाही, ते मागं बिगं बसायचे ते बापूच्या. किंवा मग हे बी भाऊ असे, त्यांनी हे सगळ्या तिघांनी आम्हाला पहिली प्रदक्षिणा अशी व्यवस्थित पार पडली. आणि आम्हाला एकच करायची होती. पण मग गिरमे भाऊची ओळख झाली. गिरमे भाऊ म्हणले, हे बघा, हे एक करून हे बघ का आधी कशाशी केले शहाणे, आता काय चाळवणे. तुम्ही मग आधी करायलाच नको होती, एक केली ना. आता तुम्हाला जिथं काही कमी पडल तिथं आम्ही पुरंदरकर, सासवडकर उभी राहू. मग ही सगळी, मग कादमाने महाराज असतील, ही सगळी मोठी मोठी माणसं आमच्यात उभी राहिली. आणि मग या सगळ्या मंडळीने, मग अद्यापी जी प्रदक्षिणा चालू आहे ती ह्या भाऊंमुळं, ह्या भाऊच्या सगळ्या मित्रमंडळामुळं चालू आहे. नंतर काय केलं, मग आम्ही इथं 400, मग मुक्कामच इथं. मग कीर्तन, एकदा इतकं पाऊस, बाताच पाऊस, खूप पाऊस. आणि इथं अधिकारी महाराज बसले, त्यांना विचारा, पाऊस इतका आला की इथं नदीला पाणी यायला लागलं. मग आधी गोटे इतकं पाणी होतं, दिंडी इकडं आली आणि पाणी आलं कमरा इतकं इथं. अरे म्हणलं, वारकरी सगळे आलेत का बघा. भाऊ म्हणले, वाहून गेले तर धरून आणीन म्हणले. आणि मग खूप रांगोळ्या, खूप, प्रत्येक इथून दिंडी येत असताना प्रत्येक घरी पाद्यपूजा विनेकऱ्याची, इथं पुष्पवृष्टी मोठी, खूप सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची. भाऊ खूप हौशी होते महाराज. माणसाने परमार्थ हौसाने केला पाहिजे. काय आपलं गॅस जुळून नका, गॅस जुळून हे काय लगीन हे काय, परमार्थ हौसाने केला पाहिजे. त्यांना खूप हौस होती. भाऊंचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो, त्यांना लग्न कार्यात सहकार्य करायचे खूप छंद होता. एखाद्याचं लग्न कार्य असेल ना, तुला काय कमी, मी करू लागतो, चल ते बघ जुळून टाक. मग लग्नाला तर सहकार्य करायचे, लग्न जुळून बी द्यायचे. मला वाटतं माझ्या पुढं अर्जुन महाराज बसलेत, यांचं लग्न भाऊनेच जुळवलेलं. म्हणजे भाऊचं एक वैशिष्ट्य होतं. बोललो, तुझ्याकडे पोरग आहे ना, बोलायच नाही, त्यांच्याकडे पोरगी, त्यांना त्यांची पोरगी आपल्याला करायची. हे एक भाऊचं वैशिष्ट्य होतं. एकदा पंचकृषी प्रदक्षिणा तिकडं गेली, भोर तालुक्यात कापूर व्हाळा, आणि असा झिमझिम पाऊस सुरू झाला. काय भाऊच्या मनात आलं, सासवडला गेले आणि 100 गोंगते विकत आणले. तुम्हाला आठवत असेल बघा, गिरमे भाऊ कुठं बसले, हां, गोंगतेच विकत आणले. भाऊ आले बघ गोंगते घेऊन. बघ गोंगते घेऊन आले. म्हणलं, भाऊ काय आणलं? पावसाने आम्ही सगळे भिजलेले. आम्हाला काय, आम्हाला वाटलं काय छत पाऊस येतोय कशाचं काय, बोलतात पाऊस. भाऊने, आम्ही भिजलो गोंगते घेऊन आले आणि सगळ्यांना गोंगते दिले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं, भाऊ तुम्हाला कसं कळालं? ते नेहमी वारकऱ्यातला आहे म्हणणे. याची जाण मलाच म्हणले. आणि मग जिथं जिथं मुक्काम राहील तिथं तिथं भाऊ येणार खूप आनंदाने. नंतर मग आम्ही मार्ग बदलला, नायगावहून जायला लागलो. मग थोडे नाराज झाले आमच्या, पण नायगाव बी त्यांचं खूप प्रेमाचं होतं. त्याने आमची सेवा काही कमी पडली की, म्हणजे कमी नाही पडली, पण आम्ही पहिली आखणी ज्यावेळेस केली होती त्यावेळेस आम्ही नायगाव धरलो होतो. फक्त तुमच्या प्रेमाखातर 7 वर्ष इकडं आलो. मग तर 7-8 वर्ष तिकडं जात होत म्हणलं. आणि मग आम्ही नायगावहून जायला लागलो. नायगावही त्यांचं खूपच प्रेमाचं गाव आहे. एका गावाने आम्हाला उपवाशी पाठवलं. गावाचं नाव नाही सांगत, ती इथं बसलेली आहेत म्हणून म्हणतोय. एका गावाने दिंडी उपवाशी पाठवली. काहीतरी बघा थातूर मातूर केलं आणि दिली पाठवून. जेव्हा ते भाऊला कळाले महाराज, असा भाऊने त्या गावाचा घाम धरला. गावाचं नाव विचारायचं नाही, मला या भागात राहायचं काही दिवस म्हणून. असा घाम धरला भाऊने त्या गावाचा. अखेर शेवट त्या गावाने पुढल्या वर्षी दिंडीची पाया पडून माफी मागितली. याला मी साक्षीदार आहे. विठ्ठल विठ्ठल. असं एक कर्तबगार व्यक्तिमत्व, परमार्थ, राजकारण, सर्वांगीण विकास झालेलं व्यक्तिमत्व, सर्व बाबीमध्ये यशस्वी ठरलेलं व्यक्तिमत्व आदरणीय भाऊ. मुलांनाही खूप संस्कार आहेत. त्यांची 3ही मुलं आमच्या संपर्कात आहेत.
खूप संस्कार आहेत. नातू नाती खूप संस्कारिक माणसं आहेत मला. आता भाऊ जरी वैकुंठवासी झाले तरी बघ गेल्या वर्षीची प्रदक्षिणा तर त्यांचे चिरंजीव सगळ्या मुक्कामाला, म्हणजे जसं आम्ही घाट सोडून वर आलो का माळशिरसपासून म्हणजे कुमजाईपासून तर थेट सासवडपर्यंत त्यांचे चिरंजीव आता आमच्यात येतात, मागं पुढं पाहू लागतात. माणिकाबा यांच्याबरोबर फिरू लागतात, संजय भोसले यांच्याबरोबर ते फिरू लागतात, सगळं करू लागतात. म्हणजे हे भाऊच्या पायावर पाय ठेवून ते चाललेत. हीच भाऊंना खरी श्रद्धांजली. विठ्ठल या निमित्ताने अशा एक परोपकारी महात्मा अनेक संसारात परमार्थात अनेक लोकांना सहकार्य केलं. आणि म्हणून मग मी अभंग त्याच विचाराने घेतला. उपकारी असे आरोनी उरला आपुले तयाला पर नाही, लाभावरे घ्यावे सापडले काम आपुला तो श्रम न विचारी. आम्ही रोज 2 वाजता उठत होत. मग तसं तर रोज 1लाच उठत होत, कारण काही 2ला चालावं लागत आहे. आज फक्त 2ला उठलो होतो आणि 3ला चालायला लागलो. त्याच्यामुळे आम्ही थकलेले आहेत. माझा आवाजही बसलेला आहे. आमची सगळी मंडळी थकलेली. थोडी तुमची दुधावरली भूक तुम्हाला आज ताकावर भागावं लागेल एवढी अपेक्षा. एक अर्धा तासच मी कीर्तन करणारे लांबवणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण आमचं भजन आहे माऊलीच्या पाठीमागं, आणि माऊली 12:15 निघते, तर आम्हाला तिथं 12:15पर्यंत पोहोचायचं. त्याच्यामुळं आजच्या दिवस थोडंसं सांभाळून घ्या. खरं तर हे सगळे परतीचे वारी करणारे वारकरी आले आणि माऊली तालुक्यात आले. सोपानदेव आज जेजुरीला आहेत, माऊली जेजुरीला आहेत. हीच भाऊंच्या जीवनाला आणि भाऊंच्या वर्षश्राद्धाची खरी पोहोच पावती. विठ्ठल उपकारी असे आरोनी उरला आपुले तयाला पर नाही, लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रम न विचारी. या अभंगात जगद्गुरु तुकोबराय परोपकार करणारा महात्मा या जगात दिवसेंदिवस दशकानुदशकं शतकानुशतकं कसा मागं उरतो. आजच्या अभंगात तुकोबराय त्याची मीमांसा मांडतात. या जगात मानवी जीवनाचं वर्गीकरण धर्मशास्त्राने 2 सदरात केलेलं आहे. कोणते 2 सदर? या जगात काही मंडळी आली आणि संपली, आणि या जगात काही माणसं आली आणि उरली. जगात मानवी जीवनाचं वर्गीकरण या 2 गोष्टीत केलेलं आहे संत वाङ्मयाने. शास्त्र सांगतं की या जगात काही माणसं संपली, नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली, पण काही माणसं मात्र या जगात शिल्लक राहिली, अवशिष्ट राहिली, उरली. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, या जगात जन्माला आला आणि संपला असा कोण? नष्ट झाला असा कोण? उद्ध्वस्त झाला असा कोण? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, या जगात जन्माला आला आणि मागं उरला, मागं शिल्लक राहिला, मागं अवशिष्ट राहिला, दशकानुदशकं शतकानुशतकं लोक त्याचं नाव घेतात, असं व्यक्तिमत्व कोण? तर या दोघांचा विचार तुमच्या पुढे मांडून मी हा विषय संपवणार आहे. या जगात 4 माणसं जन्माला आली अशी संपली, नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली. आपल्या पुरंदर तालुक्याच्या भाषेत त्यांचा बाजारच उठला मारा. हो हो, अशी किती? अशी 4 आहेत. कोण 4? धर्मशास्त्राने त्याचा तपशील मांडलाय. खूप छान आहे. एवढं चिंतन घरी घेऊन जा, तुमच्या कामाचं आहे. या जगातून 4 माणसं कायमची संपली महाराज. त्यांची कोणी आठवणही काढीत नाही, कोणी नावही काढीत नाही. हो, परी त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. उदंडची झाले जन्मोनिया मेले, हो निया गेले रावरंक, त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. ते मागं शिल्लकच राहिले नाही, उरले नाही, अवशिष्ट झाले नाही, राहिले नाही, संपले, नष्ट झाले, उद्ध्वस्त झाले. कोण? असे 4 आहेत. 4 माणसं जीवनातून संपतात, नष्ट होतात. कोण? धर्मशास्त्रकार सांगतात, केचिद ज्ञान तो नष्टा, केचिन नष्टा प्रमादता, केचिन ज्ञानावलेपेन, केचिन नष्टैस्तु नाशिता. 4 जणांची यादी धर्मशास्त्रकाराने मांडलेली. शास्त्रकार सांगतात, काही माणसं जन्माला आली अशी संपली. कोण हो? केचित अज्ञानतः नष्टः. अज्ञानी मनुष्य या जगातून संपतो. दुसरा सांगितलाय प्रमादी. प्रमादी म्हणजे सारखा चुका करणारा, हाही समाजातून संपतो. तिसरा सांगितलाय अतिज्ञानी, हाही जगात शिल्लक राहत नाही. अज्ञानी बी नाही राहत आणि अतिज्ञानी नाही राहत, मधलं धरावं लागतं. म्हणजे वातावरण पाहून तिकीट घ्यावं लागत असं आहे. बरं, अज्ञानी संपले, चुका करणारे संपले, अतिज्ञानी संपले, 3 संपले. 4था एक संपला. कोण हो?
ह्या तिघाच्या संगतीत जो राहिलाय ना तोही त्यांच्या नादी लागून तोही संपला महाराज. अशी 4 माणसं संपली. थोडासा विस्तार करतो मी तुमच्या लक्षात येईल. केचित अज्ञानतः नष्टाः, काही माणसं अज्ञानामुळं संपली. माऊली 14 विद्या पारंगत व्हावे, अज्ञानात बाळा राहू नये आणि कामा वाचून घरी कोणाच्या उगीच बाळा जाऊ नये. आमचे गुरुजी आम्हाला शिकवायचे शाळेत. हे वाक्य हे काही गाथ्यातलं नाही, पण आमच्या गुरुजींच्या मुखातलं आहे म्हणून सांगितलं. माणसाने अज्ञानात राहू नये. या जगात जर शिल्लक राहायचं असेल तर तुम्ही अज्ञानाची नाही ज्ञानाची कास धरली पाहिजे. कोणतं तरी तुमच्याकडे एक तर आध्यात्मिक तरी ज्ञान पाहिजे किंवा भौतिक तरी ज्ञान पाहिजे. भौतिक ज्ञानाने सुद्धा मनुष्य मागं राहतो. गावात माणसं खूप होतील पण त्याच्यासारखं चाड कोणी येठीत नाही. तो होता तोपर्यंत गावात चाड येठायची विद्या होती. आता काय चाड येठायची विद्या काय आध्यात्मिक आहे का? भौतिक आहे. पण त्याचं नाव 2-2, 3-3 पिढ्या निघत. काही माणसं आहेत गावात खूप होतील पण त्याच्यासारखा स्वर कोणाचाच नाही. गावात खूप भजने होतील पण त्याच्यासारखा पखवाज कोणीच वाजू शकत नाही. परिसरात कीर्तनकार खूप होतील पण त्याच्यासारखी विवेचन पद्धती कोणाची नाही. म्हणजे आध्यात्मिक किंवा भौतिक ज्ञानाची तुम्ही कास धरली तर तुम्ही शिल्लक राहाल. राहिले ते ज्ञान जगामा, राहिले ते ज्ञान जगामा, नामा म्हणे देवा गेले मूर्ती संत समाजातून निघून गेले पण 3 गोष्टीने मागं शिल्लक राहिले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. सगळ्यात पहिलं त्यांचं मागं राहिले कीर्ती. जगात कसं माणूस शिल्लक राहतात ऐका. कीर्ती रूपाने, 2 समाधी रूपाने गेले योगीराज, अनादी जे आधी राहिल्या समाधी जगा माझी. आपण आळंदीला का जातो? माऊलीची समाधी. सासवडला का जातो? सोपानदेवाची समाधी. त्र्यंबकला का जातो? निवृत्तीनाथाची समाधी. महाद्वारात दर्शन का घेतो? नामदेवरायची समाधी. पुढं दर्शन का घेतो? चोखोबरायची समाधी. समाधी रूपाने संत मागं राहिले. 1 कीर्ती रूपाने मागं राहिले. 2 आणि 3 म्हणजे ज्ञान रूपाने मागं राहिले. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. आज आपण सकाळ स्नान झाली का रोज 100-200 शिवव्या का वाचितो? ते त्यांचं ज्ञान आहे. 100-150 अभंग वाचतो गाथा, ते त्यांचं ज्ञान आहे. अमृतानुभव, हरिपाठ, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत. ज्ञानाने मनुष्य मागं राहतो. जगात जर मागं राहायचं असेल तर ज्ञानाची कास धरा. पण गावगाव एवढे अज्ञानी आहेत, आता काय सांगावं. वर बघा लईच अज्ञानी आहेत. इतके येडे हळकुंडे आहेत. विशेष म्हणजे ते कारभारी आहेत हे विशेष महाराज. लईच अवघडे महाराज, लई निवळ गिन्यान गेलेली, इतकी अज्ञानाची कास धरलेली माणसं. लय अज्ञानी गावगाव. आता तुम्हाला काय सांगावं. एकाचा अपघात झाला, ते गेलं सासवडला दवाखान्यात गेलं होतं. अज्ञान. डॉक्टरने तपासलं. अज्ञान बघा बरं का. डॉक्टर म्हणले बरं का प्लास्टिक सर्जरी करावं लागेल. त्यांनी तो शब्द पहिल्यांदाच ऐकला होता. त्याला प्लास्टिक सर्जरी? हो. मग किती खर्च येईल? म्हणजे काही नाही 2-2.5 लाख. मग तो ना घरून प्लास्टिक आणलं तर नाही जोडायचं. अरे तिथं काय कांदे झाकायचे का बटाटे झाकायचे? तुला काय डोक्यात भाग आहे का? त्याला माझं अज्ञान. अशी माणसं काही जगात शिल्लक राहणार आहे. ज्याला काय एक बाई आजारी पडली दवाखान्यात गेली जेजुरीला, जे पोट दुखत होतं डॉक्टरने तपासलं. डॉक्टरने बाईसाहेब दुखणं पोटाचं आहे पण काय दुखत आहे माझ्याही लक्षात आलं नाही. मग तिने काय करावं लागेल? डॉक्टर म्हणजे सोनोग्राफी करावं लागेल. आता तिने हा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता, सोनोग्राफी. त्याने बाबा खर्च किती येईल त्याला? 2-2.5 हजार येईल म्हणले.
ते मग एवढी मला मागायची सोनोग्राफी करण्यापेक्षा आपण चांदीग्राफी करू, पितळग्राफी करू, तांबग्राफी करू, लोखंडग्राफी करू, सोनोग्राफी कशाला. हे वाक्य ऐकून डॉक्टरने सुद्धा डिग्री विकून टाकली, तिच्याबरोबर कापूस याचायला निघून गेला. आपल्या ज्ञानाला किंमत नसेल. ज्या बाजारात जो माल खपत नाही त्या बाजारात तो माल न्यायचाच कशाला. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं अज्ञानामुळे संपली. केचित अज्ञानतः नष्टाः. अज्ञानी माणसं संपली. जगात मागं राहत नाही ती माणसं संपली, नष्ट झाली. जगात जर शिल्लक राहायचं असेल तर एकतर भौतिक किंवा आध्यात्मिक ज्ञानाची कास धरावा. ज्ञानी माणसं शिल्लक राहतात, अज्ञानी शिल्लक राहत नाही. अज्ञानी माणसं संपली. केचित अज्ञानतो नष्टा केचित नष्टा प्रमादतः. काही चुकांमुळं संपली. माणसाने विचार करून पाऊल टाकला पाहिजे. हो, तुका म्हणे आधी करावा विचार, शूरपणे तीर मोकलावा. तुकाराम महाराज. खूप विचार करून पाऊल टाकला पाहिजे. कारण आपली चूक आपल्याला संपवायला कारण ठरते महाराज. कधी चुका करायच्या नाही महाराज. काही माणसं अशा चुका करतात आणि मग ते संपतात महाराज. एका मुलीला पाहुणे आले पाहायला. चुकामुळं माणसं कशी संपतात. आणि जवळजवळ आता ठरलं, लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यावर मग बस्ता कुठं बांधायचा, सुपारी कधी फोडायची, आणि हळदी समारंभ, मंगल कार्यालय, कोण ब्राह्मण कोण पाहायचा, काय देवाण घेवाण, ते सगळं ठरलं. 2-2.5 तास बैठक झाली. आमच्या अंकुश बापूसारखी माणसं होते. ते म्हणले आता हे बघा, आता हे सगळं ठरलं, आता शेवटच्या आपाचा निघत होता आम्ही. त्यात हुशार होता, अगदी हुशार, गुरुजीसारखा. ते म्हणले काय असं करा, पोरीला म्हणावं चहा ठेवू. पोरीच्या हातचा चहा प्यायचा म्हणले आम्हाला. मग त्या मुलीची सोयरीक जवळजवळ जुळली होती. मग पोरीला सांगितलं पोरी चहा ठेव. पोरगी घरात गेली आणि घरातून मागं आली. आई चहा कुकरमध्ये टाकलाय, किती शिट्ट्या घ्यायच्या. ही चूक तिची सोयरीक मोडायला कारण ठरली. राहुल शेठ तिची सोयरीक तर मोडली, पण पोरगं म्हणलं जी चहाला शिट्ट्या घेती कुकरमध्ये, तिच्या संग लग्न करण्यापेक्षा आपण ब्रह्मचारी राहू. आणि तो नुसता ब्रह्मचारी नाही, तो नागा खड्याचा महंत झाला. मग कुंभमेळ्याला निघून गेला, लग्नच नाही केलं ते महाराज. अशा येडी सगळं काय लग्न करायचं मला सांगा, तिची सोयरीक का मोडली? चुकांमुळं. चुकामुळं माणसं संपतात. एका मुलालाही अशी सोयरीक आली होती. पण सोयरीक आता 1 तासाभराने पाहुणे येणार. बाप म्हणला पोऱ्या, कलियुगात लग्न होणं लय अवघड झालंय. पोरी भेटणं तितकं, एक वेळेस कलियुगात मोक्ष भेटन पण पोरगी भेटन हे सांगता येणार नाही. मग अनायासे पाहुणे आलेत. जरा थापा आण, थापा, जरा वाढाव सांग, जरा वाढाव. ते म्हणलं वाढाव सांगायचं म्हणजे काय? पाहुणे जर फुलपात्र म्हणले तर तो ग्लास म्हणायचा, ते ग्लास म्हणले तो तांब्यात म्हणायचं, ते तांब्या म्हणले तू जग म्हणायचं, ते जग म्हणले तू चरवी म्हणायची, ते चरवी म्हणले तू हांडा म्हणायचं, ते हांडा म्हणले तू तिपाडत म्हणायचं, ते तिपाड म्हणले तो गावची पाण्याची टाकी म्हणायची, ते पाण्याची टाकी म्हणले का तू नाझरे प्रकल्पच सांगायचं. म्हणजे असं वाढाव सांग म्हणले वाढाव. पण थापा बी पचन अशात मारल्या पाहिजे. हो, थाप पचली बी पाहिजे ना अण्णा, कातवानी मारा थाप पचली पाहिजे ना. तसंच झालं. जवळजवळ पोराची सोयरीक जुळतच आली होती, जुळलीच होती. पण पोरांनी एक चूक केली. बाबा चावी द्या, आपली रेल्वे घरात लावायची म्हणले. ही थाप पचन का गायकवाड मामा? ही पचली तर पाहिजे ना थाप. विठ्ठल काही माणसं चुकांमुळं संपली, काही अज्ञानामुळं संपली, काही चुकांमुळं संपली. 3 काही अतिज्ञानामुळं संपली. अतिज्ञान काही कामाचं नाही महाराज. मग नसो ज्ञान, मग नसो ज्ञान, अतिज्ञान काही कामाचं नाही. काहीला हाती गायन येतं गावातल्या भाजण्याचं, त्यांचं मरुस तर टिफान बसत.
काही ना अति पखवाज तो गावातले साधे पखवाजावर भजन चालतं पण त्याला कोणी बोलित नाही. काहींनी अति मोठे कीर्तनकार झाले, गावातच तारीख नाही त्यांना मार. म्हणजे हा घोटाळा आहे. म्हणून हे सांभाळायचं. अति ज्ञानामुळं माणसं संपली, भोवती आपणा मिळविले देवे. गौरव महाराज तो का म्हणे ठावे नाही ज्ञान बाळक्रीडा. हो, तो देवाने कोण जवळ केली? थोडी कमी ज्ञानावाली जवळ केली, अति ज्ञानावाली नाही. अति लई हुशार महाराज, अति ज्ञान. एक बाई बाजाराला गेली. तुमच्या भागात प्रसिद्ध बाजार कोणता आहे अण्णा? जेजूर. कोणवारी? गुरुवारच्या बाजाराला गेली. गेल्यावर 4-5 दिवसांनी शिवरात्र होती. शिवरात्र होती म्हटल्यावर ती बाई गेली बाजारात. म्हणजे शिवरात्रीला केळी लागेल म्हणले, केळी. मग आता 5 दिवसांनी शिवरात्र होती. मग तिने थोडे आरतकाचे केळे घ्यायला पाहिजे का नाही. दुकानात गेले, त्या टपरीवाल्याकडे गेले. बाबा काय डझन केळं दिली? म्हणजे 50 रुपये. दी 2 डझन. मग त्याला वाटलं तर कशाला लागते म्हणले बा शिवरात्रीला. त्याला वाटलं आता 5 दिवसांनी. मग तिने आपले कच्चे असं कच्चं बाय पदार्थ टाकतो का? ती पिकलेली दी, त्याच्यावर माश्या बसल्या होत्या, थोडं पाजरायला लागल्या होत्या. म्हणजे समजून घ्या बाई किती ज्ञानी असेल. त्याला एक ह्या गळाल्याला माल काढायचाच होता. त्याने 2 डझन केळं वरून 2 केळं जास्त टाकले बा. अशा बाया गाव भेटावं म्हणजे मालच खपू द्या. 2 डझन केळं तिच्या पिशेत टाक. पुढं गेली, पुढं टोमॅटो विकायला आले होते. राम हे बाबा काय दिले टोमॅटो? काय किलो? म्हणजे 50 रुपये. दी पिकलेले टोमॅटो घेईन का कोणी? शहाणा मला. 2 किलो घेतले. तो म्हणा कुठं टाकायचं? म्हणजे टाक्या केळं. खाली पिशवीत खाली केळं, त्याच्यावर पिकलेले टोमॅटो. पुढं आला होता डांगर भोपळा विकायला मोठा, नाही का? तो तू भोपळा असतो डांगर भोपळा. हे बाबा केवढ्याला दिला? म्हणजे 100 रुपये ती म्हणले. मग घेतले तरी 100 रुपये. म्हणजे कुठं ठेवायचं? म्हणजे ठेव याच्यात. त्यांना बाई खाली काय आहे? म्हणजे केळं, त्याच्यावर पिकलेले टोमॅटो, त्याच्यावर भोपळा. हा टो मला शिकतो का म्हणले. त्यानं तुला शिकायची गरजच नाही बाई, तुम्ही बहुतेक BA झालेले आहेत. पण ती खरंच BA शिकलेली होती. प्रवीण महाराज ती बाई BA झालेली होती. ती म्हणली बाबा मी खरंच BA. तुला कसं कळालं? त्यानं तुम्ही खाली पिकलेले केळं टाकलेत, त्याच्यावर पिकलेले टोमॅटो नाना, आणि त्याच्यावर डांगर भोपळा टाकला आहे. त्यार्थी तुम्ही BA आहेत. म्हणजे बरं BAचा आणि याचा संबंध काय? तो ना B म्हणजे बावळाट आणि A म्हणजे याडपाट. लगेच लक्षात आलं. म्हणजे काय नवीन सांगायची गरजच नाही. म्हणजे अति ज्ञान बाधक आहे विठ्ठल. आता लक्ष द्या, काही चुकांमुळं संपली, चुकांमुळं, काही अज्ञानामुळं, काही अतिज्ञानामुळं. हे तिघं संपली हो. पण अजून एक संपला. कोण? यांच्या संगतीत राहिला तेही गाळाला लागला. आपण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसतो? केचिन नष्टैस तू नाशिता. नाचलेल्यांमुळं काही संपली. ओढाळाच्या संगे एक कांदा नासला तर अख्खा बोसारा नासतो. नेमची एक आंबा नासला तर अख्खी आडी नासते. काही नासलेल्यांमुळं नासली. महाराज जरा बसताना कोणाच्या संगतीत बसतो त्याचा लई विचार केला पाहिजे. माणूस भावनेच्या भारात वाहून जातात, त्याचा खूप ताप होतो. नासलेल्यामुळं नासली. एक जण रात्री 2 वाजता एका
पैठणीच्या साडीच्या दुकानात गेला आणि त्याने दुकान फोडलं. 2 वाजता फोडला, निघून गेला. 3 वाजता परत आला त्या दुकानात. 3 वाजता त्याने चोरी केली, 4 वाजता बी चोरी केली आणि 5 वाजता चोरीला गेला आणि सापडला. 2ला सापडला नव्हता, 3 वाजता गेला तरी सापडला नाही, 4 वाजता गेला नाही तरी नाही सापडला, 5 वाजता गेला आणि त्याला धरला. पोलिसांनी त्याला धरलं. पोलीस म्हणले, का रे तू तर 2ला चोरी केली होती. म्हणले हो. मग 3ला परत काय आला, 4 वाजता परत काय आला. हे असं परत आल्यामुळे हे झालं ना. असं आहे, पोलिसांना खूप मोठ्या हृदयाची माणसं असतात. ती मला व्यापक विचार असतो किंवा असं सापडू नये असं. तर तो परत आल्यामुळं सापडला. परत का आला, नाचल्यामुळं काही माणसं नाचली हो, असं आहे. परत का आला. त्याला काय सांगावं साहेब, बायकोला साडीचा कलरच पसंत पडाला आणि मग परत यावं लागलं. त्याच्यामुळं असं झालं. असो, मला हेच सांगायचे, नष्टच मला तो का धरल्या गेला म्हणा ना पप्याच्या आईमुळं. असं आहे. असो, नाही ज्याचं कळतं त्यालाच कळतं. असं आहे. बरं असो, नाही का. संपला माझा विषय. आता प्रस्तावना आखडती घेतो मी. या जगात काही संपली, नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली, पण एक वर्ग असा आहे, तो मात्र संपला नाही, नष्ट नाही झाला, उद्ध्वस्त नाही झाला. त्याचा बाजार उठवायचा लई जणांनी प्रयत्न केला, उठूच शकले नाही. तो शिल्लक राहिला, तो अवशिष्ट राहिला, तो उरला. युगानुयुग, दशकानुदशक, शतकानुशतक लोक त्याचं नाव घेणार आणि समाजात तो कायम उरणार. कोण? उपकारी मनुष्य उरतो अभंगाच्या पहिल्या चरणात. काही माणसं मात्र दिवसेंदिवस, दशकानुदशक, शतकानुशतक लोक त्यांना विसरत नाही. तो त्यांची आजतागायत आठवण काढतात. समाज त्यांची तोंड भरून कौतुकाने कीर्ती गातो. ते समाजात उरलेत, शिल्लक राहिलेत, अवशिष्ट राहिलेत. कोण? एकच व्यक्तिमत्व आहे असं जगात, उपकारी म्हणजे परोपकारी. जीवन जगत असताना तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उपकारी असे आरोनी उरला.
तुकोबाराय म्हणतात, उपकार करणारा मनुष्य माग उरतो, उपकारी असे आरोनी उरला. आरोनी शब्दाचा अर्थ काय? आरोनी शब्दाचा अर्थ शेतकऱ्याला विचारला पाहिजे. ते घर आरलं, आरलं म्हणजे खचलं. हा, बोसारा बोसारा आरला म्हणजे खचला. मंदिराचा पाया आरला म्हणजे खचला. उपकार करायचा म्हणजे खचावं लागत आहे बरं का. गावात शाळा बांधायची असेल म्हणजे काय परस्पर होती का महाराज? थोडी खिशाला झट लागतीच का नाही? गावात मंदिर बांधायचं असेल, आता भाऊंनी गावात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, शाळेच्या जीर्णोद्धारासाठी, तालुक्यात मूर्त्या देत असताना थोडा तरी खिशाला झट बसलीच असेल का नाही? इथं खचवतो पण तोच उरवतो. आपण उरायला जातो आजू खचवतो. हा घोटाळा आहे. आपण 8वी पिढी काय खाईल? तुझं पहिलं वर्ष श्राद्धाच्या पुढं काहीच नाही होणार, लिहून घे. होणारच नाही. ही काही माणसं समाजात कोण शिल्लक राहतो? अरे ते कर्मवीर भाऊराव पाटील, काय लोक आवडीने नाव काढतात त्या माणसाचं. महाराज काय स्वतः खचले, इतके खचले की बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलं, इतकी पाळी आली. आज आमच्यासारखे कीर्तनकार सुद्धा त्यांचं आदराने नाव घालतात. आपल्या तालुक्यात सिंधुताई सपकाळ म्हणून होत्या का नाही? किती सहन केलं त्यांनी, खूप. याला माहिती आरोनी उरला, खचला पण उरला. काही खचायचंच नाही, काही खिशाला तर झट लागली नाही पाहिजे. पण भाऊ तुम्ही आमचं नाव नाही घेतो, तुझ्या बायको लाव घ्यायला ती उखाणा घेऊन घेईल. थोडा खिशाला झट बसला पाहिजे, माणूस जरा मोकळ्या हाताचा पाहिजे. थोडा मोकळ्या मनाचा माणूस असेल तर लोक नाव घेतात. बाबा थोडं आरला पाहिजे तर उरतो, आरला तर उरला. हे ध्यानात धराय सूत्रच आजच्या बघा. आरोनी उरला, खचला, समाजात तो उरला. महाराज उपकार करायचा म्हणजे घरच्यांना पटणच असं नाही, पोरांना पटन असं नाही, बायकोला पटन असं नाही, भावांना पटत नाही, मग भाऊ बाजूला निघतात. बायकोला पटत नाही, बायको भांडती, मुलांना पटत नाही, मुलं पाण्यात बघत आहेत. पण तीच व्यक्ती समाजात स्थान मिळवते. महाराज ह्या सगळ्यांचा समन्वय घालून ज्याने हे केलंय ना, तीच समाजात स्थान मिळवते. एक विसरूत ना, काय गमकच. ज्याला समाजात ओरायचं असेल त्याच्यासाठी ते वगैरे काय वगैरे घरी भिलाटीन बाहेर तलाटी म्हणलं कसं जोडायचं? महाराज काय जोडायचं ते असो. आणि म्हणून आरोनी उरला, खचला पण उरला, असं सूत्रच ह्या अभंगातलं. आदरणीय भाऊंचं जीवन असंच होतं. आरोनी उरला, उपकार करत असताना आपुले तयाला पर नाही. हे लय महत्वाचं आहे. हा, उपकार करत असताना आपपर भावना असला पाहिजे. बरेच लोक उपकार करतात पण आपल्या जातीतल्याला, आपल्या मतदारसंघातल्याला, आपल्या गटातल्याला अजय नाही, तसं नाही. आपपर भावना आहे. आमचे प्रवीण महाराज, ही सगळी आमची महाराज मंडळी इथं बसलेली, ओबाळे महाराजांना, मावडीकर महाराज, त्यांना विचारा. मराठवाड्यातला एक मुलगा आळंदीला शिक्षण घेण्यासाठी आला. जयरामदादा आल्यावर काय झालं, तो संस्थेत 4 वर्ष शिकला, अभ्यासू होता. मामांच्या लक्षात आले मराठवाड्याला चांगलं रत्न भेटल या रूपाने. बाळा हे ज्ञानेश्वरी घे, आता तुझं काय वय लगेच कीर्तनाचं नाही, तू जरी संस्था सुटला असेल, तू 3 वर्ष ज्ञानेश्वरी पाठ कर भंडाऱ्या डोंगरावर. मग तो 3 वर्ष गेला, त्याने ज्ञानेश्वरी पाठ केली, मामांना अख्खी म्हणून दिली. मामाने त्याला बक्षीस दिलं, कपडे केले, सगळं. बाळ आजू काही तुझं वय कीर्तनाचं नाही. जुन्या काळा असंच होता. आता लहान लहान लेकरं काय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, तुला कोणी सांगितलं या भानगडीतल्या? तुला तर डोकं नाही, पण बापाला तर डोकं पाहिजे होतं ना. असं बाळ तुझं वय कीर्तनाचं नाही अजून. मग ही गाथा घे, भामचंद्र डोंगरावर जा आणि 4 वर्षात गाथा पाठ कर. त्याने 3 वर्षात ज्ञानेश्वरी पाठ केली आणि पुढच्या 4 वर्षात त्याने गाथा पाठ केला. आता डोंगरावर राहायचं म्हणजे तिथं टाक्याचं पाणी प्यावं लागत. तिथं डोंगरात टाके कोरलेले आहेत. आणि आता त्या टाक्यात म्हणजे कसं राहते, वर्षभर पाणी त्याच्यात साठलेलं राहतंय. आपणही पाणी तिथंच प्यायचं, सर्प तिथंच पितात. त्या भागात बिबटे खूप आहेत, तुम्हाला लागतच नाही, 10-20 पाठवून देऊ इकडं. जो बिबटे तिथंच पाणी पितात. काय कोण जाणे, पण त्याला पोटाचा थोडा व्याधी झाला काकाची. व्याधी झाल्यावर ते मामांना कळालं. 2 विद्यार्थी पाठवले, त्याला पुण्यात दाखल केला दवाखान्यात. मामा ब्राह्मण, तो मराठा समाजाचा मुलगा, आणि मामा ब्राह्मण SP कॉलेजचे प्राचार्य मामा, सोनोपंत मामा. त्याला दवाखान्यात दाखल केला. तो चांगला 15 दिवस राहिला. त्याच्यावर एक असाध्य अशी पण शस्त्रक्रिया साध्य झाली आणि त्याला डिस्चार्ज त्या दिवशी मामा सकाळीच त्याला भेटायला गेले. सकाळी भेटले, बरं आहे ना, असं तसं जा, आता संस्थेत 1 महिना 1.5 महिना आराम कर, मग पुढं काय करायचं मी सांगतो तुला. मामा निघून गेले, डॉक्टर आले, बरं आहे ना, आनंदात आहे ना, शेवटची तपासणी करा इथं सह्या अमुक मग ते सही करायला लागला आणि रडायला लागला. डॉक्टर म्हणले, अहो तुम्ही बरे झाले.
रडता का? मामा मी मराठवाड्यातला दुष्काळी भागातला आहे, सकाळी खायला भेटलं तर संध्याकाळी भेटेल हे सांगता येत नाही, मी तर दवाखान्यात राहिलो आहे, तुमच्या गोळ्या औषधाचं बिल, तुमचं बिल, मेडिकलचं बिल मी भरणार कसं? डॉक्टर म्हणले तुला मागितलंय कोणी? मागितलंय कोणी? आणि मग बिल सकाळी दांडेकर मामा आले आणि तुझं बिल भरून गेले म्हणले. महाराज वा, हे वाक्य ऐकल्यावर त्या मुलाला काय वाटलं असं विचार करा. तो मराठवाड्यातला, हे पुण्याचे, तो मराठा समाजाचा, हे ब्राह्मण समाजाचे. उपकार करत असताना समाज पाहून, भाग पाहून आणि आपल्या गटातला त्या हे पाहून करायचं नाही. उपकारी असे आपुले तयाला पर नाही. या चव्हाण शेठ या. आपपर भाव त्या उपकारी माणसाच्या मनात नसतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज हे उपकाराचं काम चाललंय, पण हे काम करत असताना ते कोणत्या भावनेने करतात? जणू काय याच्यातून आपल्याला खूप मोठा लाभ आहे या भावनेने करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात हे काम करत असताना लाभावरी घ्यावे. लाभावरी घ्यावे म्हणजे जणू काय याच्यातून आपल्याला खूप मोठा लाभ आहे. उपकार करणाऱ्या माणसाला काय लाभ हो? खिशाला झट बसतोय, जरी झट बसला तरी लाभ हा सेवा. खरं सांगू, सेवा आणि पुण्य ह्या दोन शब्दाच्या उंचीचे शब्द या जगात कोणतेच नाहीत महाराज. सेवा धर्म परम गहनो योगीनाम अपि अगम्य. हा योग्याला ही सेवा करता येत नाही बा, शास्त्र सांगतं. सेवा हा लाभ. काही माणसाला हौस असते महाराज. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्ञानोबरायच्या सोहळ्यात कल्याणची काही माणसं आली आणि 25 वर्षापूर्वी आली. एका पंक्तीला बसली आणि एका पंक्तीवाल्याने त्याला उठवलं बरं का, जेव्हा कोण्या दिंडीतल्या म्हणजे उठ परतीला. त्याच्या लक्षात आलं परतीला कोणाची जेवायची. आता 2 वर्षापूर्वी गेल्या वर्षीपासून संस्थांनी जेवायची सोय केली. नाही इथून मग आता मीच चलतो, 25 वर्ष झाली मी बी चलतो. 25 वर्षात लोकांनी आणून दिलेलं खायचं. परतीला कोणाच्या दिंड्या बिंड्या नसतात. रथापुढं 2 भजनं कारभाऱ्याचं आणि हैबत बाबाचं, रथामागं 2 गोरेकरांचं आणि आमचं 4च भजनं आहेत. जाताना लई येताना कुठं तर फडे तिथं काय नाही सगळे असो. मग येताना वारी येताना महाराज लोकातला मी एकटाच आहे. तुम्ही चांगली चौकशी करा, कोणीच नाही. महाराज नाहीत, महाराज असो बरं. आणि मग ऐका, सोयच नाही जेवायची. कल्याण कर, त्याने मनात धरलं नाही, आपण ह्या परतीच्या वारकऱ्यांची जेवायची सोय करायची. गेली 23 वर्ष झाले. ते बरोबर आहे का नाही मंडळी? बरोबर, आमच्याबरोबरची मंडळी. 23 वर्ष झाले त्या कल्याणकारांनी अन्नदान चालू केलं. 23 वर्ष झाले.
23 वर्ष वारकरी जेवतात महाराज, आईबापासारखं जेव घालतात. आईबाप कमी इतक्या प्रेमाने, बरं का माऊली जेवण जा, बरं का जेवण जा, बरं का जेवण जा, बरं का, प्रत्येकाला आवडीने, लईच आवडीने. आणि आज सासवडला गेलो का सगळ्या वारकरी फुलं टाकतात ना, वारकरी ढसाढसा रडत आहेत त्यांचं ते पाहिलं. आई वडिलासारखं जेव घालून परत आपल्यावरच फुलं टाकतात. इतकी पवित्र भावना. काय लाभ आहे? काय हेच लाभ, सेवाला लाभावरी घ्यावे सापडले काम. काल पुण्यातून एका विद्यालयाची मुलं आली होती. त्याने आमच्या प्राचार्याने सांगितले, जा सोहळ्या. म्हणजे कशाला आले तुम्ही? प्राचार्याने सांगितलं, म्हणले आम्ही 40 जणांची टीम पाठवली. काय नाही, वारकऱ्याचे पाय दाबा. आणि ते 40 जणांनी वारकऱ्याचे पाय असे तरणे बांडपोर हो काय, आमच्या ते काही आखाळलेले असतात ना, सरळच केले ओढून ओढून मारा. काय लाभ? सेवा हा लाभ. त्या मुलांना म्हणलं काय फायदा त्याने? काय नाही, सेवा हाच लाभ. लाभावरी घ्यावे सापडले काम. हे उपकाराचं काम सापडलंय ना. मला खरं सांगा, तुम्ही घरी जास्त जेवाता का पंक्तीला जास्त जेवाता? खरं सांगा, तुम्हाला पपेचायची शपथ आहे. घरी माणसं चतकूर भाकरीची भोगत होतात, पण बाहेर लाभ रे बारकाता रे, लाभ रे बस तेच मग आजच्या बंगला. हे उपकाराचं काम जणू काय लाभ रे बरकाता रे या भावनेने करतात. लाभावरी घ्यावे या सापडले काम. हे करत असताना आपुला तो श्रम न विचारी. आपल्याला काय कष्ट होतील याची चौकशी करायची नाही. हे दोन्ही बाळं 9 कोंबऱ्याची. तुकाराम महाराज 9 कोंबऱ्याच्या बाजाराला निघाले. चालले. कोणवर होतो बाजार तुमचा? रविवार. वा, रविवारीच बाजार. आणि मग रविवारी तुकोबाराय बाजाराला चालले. तर पुढे एक ब्राह्मण आजी, चांगली 80-85 वर्षाची म्हातारी, काठी टेकीत चालली आणि एका हातात नाळा होता. तुकाराम महाराजांनी पाहिलं, अरे आपल्याच गावातली ब्राह्मण बाई. काकी कुठं? काकी म्हणले तुकोबा आहे. कोण आहे? म्हणले मी तुकाराम. तुकोबा तू कुठं? म्हणले तुकाराम महाराजांनी मी बाजाराला. काकी तुम्ही? अरे तुकोबा बाबा तेल संपलंय, मी दर रविवारी जाते तेल घेऊन येते. बसा पाटकुळी, मी घेऊन जातो, तुम्ही थकले असतात. मग तुकोबा अरे पाटकुळी घेण्यापेक्षा माझं वजन, नळ्याचं वजन, त्यापेक्षा मी इथून मागं जाते, तू माझं नळ्यात तेल घेऊन ये. हे घे अर्धा आणा आणि अर्ध्या आण्याचं तेल आणा. तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे. तिथे एक तेली गल्ली, आजही येते तेली गल्ली, 9 कोंबऱ्या. तेली गल्लीत गेले, ते नळा दिला. दिवसभर तुकाराम महाराजांनी बाजाराला आलेल्या लोकांना मदत करू लागले. कोणाला पालं ठोकू लागायचे, गोण्या उचलू लागायचे, बैलगाडी भरू लागायचे, काहीच्या खाली करू लागायचे. संध्याकाळी जाताना तुकाराम महाराजांनी तिचं तेल आणून दिलं. आपुला तो श्रम न विचारी. तेल आणायचं न्यायचं काय श्रम झाला हे काय हे विचारायचं नाही. काय सांगावा, तुकाराम महाराजाचा हात त्या तेलाच्या नळ्याला लागला. जुन्या काळात बाटल्या नव्हत्या. जुन्या काळात बाटली नव्हती म्हणून माणसंसुद्धा बाटली नव्हती. काही कळालं का? असो, झेंडे पाटील या बाटलीमुळं लई बाटली हो. आता काय सांगावं तुम्हाला. मग जुन्या काळात नळा राहायचा. आमच्या लहानपणी बैलगाडीला वंगण घालायला नळा राहायचा बघा. आपल्याकडे एक म्हणे अंकुश बापू, गाडी संग नळ्याची जत्रा. आत्ताच्या सुशिक्षित पोरांना म्हणून या म्हणीचा अर्थ सांगा बरं. गाडी संग नळ्याची जत्रा. नळ्याची, त्यांच्या नळ्या हाना होत्या, नावा काढायच्या नळ्याची जत्रा. या आडानी माणसं सांगतील या म्हणीचा काय अर्थ आहे. ते नळा तुकाराम महाराजांनी आणून दिला. काय सांगावं महाराज, 1 आठवडाभर तिला ते तेल पुरायचं. तुकाराम महाराजाचा हात लागला, तेलच संपाना महाराज. 1 आठवडा झाला, 2 आठवडा झाला. म्हातारी जरा जपून खायची ना, पण म्हातारीला वाटलं तेल संपाना, आपण जरा जास्त खा. म्हातारी 85 वर्षाची आणि तळून मळून खायला लागली. म्हातारीला उतार वयात रूप आलं हो. आता काय सांगा, तळून मळून जेवायची म्हातारी. खूप जेवढी 4 महिने तेलच संपलं नाही. बाई माणसाच्या मनात राहत नाही महाराज. काय कोण मला जुने कीर्तनकार म्हणायचे, धर्मराजाचा शाप आहे बायांना. बायांच्या मनात राहत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट गावात सांगायची, फक्त काय माऊली सांगायचं, असं असं अख्ख्या गावात बातमी मान. अख्ख्या गावातल्या बायांना बातमी कळाली. रविवार आला, सगळ्या गावातल्या बाया दुतर्फा उभ्या, नळा घेऊन, एक आणा घेऊन. तो कव्हा आमचं बी तेल आणा, घ्या इकडं घ्या. सगळे नळे शेतात बुजगावून उभे करतात ना, असे दोन्ही हातात नळे घेऊन, काही गळ्यात, काही पाठीत नळे, एका पिशीत सगळे पैसे टाकले. कोणाचा अर्धा आणा, कोणाचा 1 बंदा आणा. गेले तेलाच्या गल्ली, ते नळे दिले वतून, तिथं पैसे टाकले. तेली म्हणला, महाराज हे कोण्या नळ्यात, कोण्या पैशाचं किती तेल? तुकाराम महाराज म्हणजे नळे तसे 200
पैसे कोणी किती दिले काहीच ध्यानात नाही. तू कोण्या नाळ्यात किती घाल वर्षभर सरणार नाही, तुकाराम महाराज म्हणतात. वर्षभर सरत नाही म्हणजे कोण्या नळ्यात घाल, काय ताकदच होते तो कोपरायची. दुसरे तुकाराम महाराजांनी संध्याकाळी ते सगळे नळे घेऊन आले. मला सांगा किती कष्ट झाले असतील एवढं तेल आणताना. पण आपुला तो श्रम न विचारी, जीवायसे देखे अनेक जीवांशी लांबत नाही. निखळाची राशी गुणांचीच, आपल्या जीवासारखं दुसऱ्याच्या जीवाला पाहिलं पाहिजे कधीही. मांस कापताना लोक आपली चोरी आंघोळी, आपली करंगुळी चोरून कापी देतो आपल्या करगुळीला. मग ज्या जीव कापलाय त्याला बी जीव आहे का नाही याचा विचार कोणी करत आहे का? जीवा ऐसे देखे अनेका जीवांशी, आपल्या जीवासारखं दुसऱ्या जीवाला पाहायचं. निखळची राशी गुणांचीच, असा महात्मा गुणांची रास असतो. तुका म्हणे देव तयाचा पांगेला. आणि अशा तुम्ही म्हणाल ह्या उपकारी माणसाकडे संपून जाईल, संपत नाही. देव त्याच्या मागे उभा राहतो. माझ्या उजव्या हाताने इथं माऊली शेठ बसलेत. ह्या माणसाला तुकाराम पांडुरंगच आणून देतं महाराज. मी यंदा विचारून म्हणलं खाऊ काय दिलं माऊली सोहळ्यात? त्याने खिचडी भात दिला. किती दिले? त्याने नाही सांगा. सांगा म्हणलं. त्याने माऊली 100 क्विंटल तांदूळ शिजवला होता. कोण आहे? अरे अख्ख्या रस्त्याने सापडत नाही तुम्हाला कोणी असा. या माणसाचं कोणी अन्नदानात हातच धरायच नाही. मग कोण देतो? देवच देतो. देवच अशा माणसाला कुडून ना कुडून आणून देतो. तुका म्हणे देवतयाचा पांगेला, देवच उपकारी माणसाच्या मागे उभा राहतो महाराज. न भंगे संचला धीर सदा, त्याच्या धैर्याला भंग करून उपकार करता करता काही लोक म्हणजे बसता आता मंदिर म्या बांधलं मग शाळा बिम्यात बांधायची काय? धीर खचला नाही पाहिजे. उपकारी माणसाचा धीर खचतो, त्याला कधी कधी वाटतं ते कवर करायचं. पण तुकाराम महाराज म्हणतात देव त्याचा धीर खचू देत नाही. न भंगे संचला धीर सदा, त्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग. वा तुकाराम महाराज वर्णन करतात. न भंगे संचला धीर सदा, लाभावरी घ्यावे सापडले काम. आपुला तो श्रम न विचारी, वैकुंठवासी कृष्णभाऊ देवकर ज्यांनी अनेक गावचे सप्ते उभे केले. ज्या गावात टाळ वाजत नव्हता तिथं आज बहुमुळं टाळ वाजत आहे. ज्या गावात गाथा पारायण होत नव्हतं तिथं बहुमुळं पारायण होते. ज्या गावात ज्ञानेश्वरी पारायण होत नव्हतं तिथं बहुमुळं. या गावातला कोणाचाही सप्ताह असं तर विना पुजायला भाऊ आहेतच. पहिला फोन मावडेल, भाऊ उद्या सप्ताह आहे विना पुजायला. म्हणजे हजाराचे निवडून ठेवले नाही डायरीत. अनेक गावांचे विना पूजनाला जायचं, काल्याला जायचं, कीर्तनकारांना जीव घालायचं, दिंड्या जीव घालायच्या. माझ्या माहितीनुसार त्यांची जी दिंडी होती किती नंबर रथामागं? 12 नंबर. तर या 12 नंबर दिंडीतून अनेक दिंड्या जन्माला आल्या. बरोबर आहे का नाही? अनेक. पण ही मूळ जनक दिंडी. ह्या जसं एखाद्या आईला अनेक बाळं होतात तसं ही आई, ही 12 नंबर दिंडी या दिंडीतून. आणि त्यांना काही म्हणजे हे नाही का आपल्यातून बाहेर पडले, उलट त्यांना माझ्या तुला पंगत नसेल पंगत गाठवून देतो. आणि असं सगळं सहकार्य. आज वाखरीची मंडळी आलेली म्हणजे यांची 12 नंबर दिंडी जिथं उतरती ते आपले नागणे पाटील. हा नागणे पाटील आलेले तर ते उपरीचे आहेत. हाय बघा जरा टाळ्या वाजाय माणसासाठी. वाखरीहून आलेत, उपरीचे आहेत. त्यांच्या गावात 2-3 माणसं आमच्या चांगली ओळखीचे आहेत. माझं तर असं आहे पवार साहेबांनंतर आपलाच नंबर आहे महाराज. कोण्या गावाचा हायतच 50 माणसं ओळखीचे आपल्या महाराज. नावानिशी पाठ. बरोबर नुसते माणसंच पाठ नाही, अभंग बी तुम्ही बरोबरी करून पहा. नाही तुम्हाला चितपट केलं तर मला ऐकत माऊली म्हणतो. चालीच्या बाबतीत, माणसाच्या बाबतीत, पाठांतराच्या बाबतीत असो तर खूप चांगली माणसं आहेत ती. यांच्याकडे त्यांची दिंडी उतरते. ते बी मोठ्या आईच्या अंतकरणाने या दिंडीला सांभाळतात. महाराज कधी ना केलं तर त्याचा असं असा गौरव होतो बरं का. बघा त्यांनी केलंय त्याचा गौरव करणारा त्याला पण दिवस जावा लागतात. विठ्ठल गौरवी आगळा, तो आगळे वेगळेपणाने गौरव करतो महाराज. आता ते माणसं पंढरपूर भागातली, त्या माणसाचा गौरव सासवडात इथं नाव निघणं ही भाग्याची गोष्ट आहे महाराज, भाग्याची गोष्ट आहे. मदत केली म्हणून. भाऊचे मित्र आहेत खूप, त्याचे मग असे डोळे भरून आले भाऊला पाहिल्यावर. भाऊचा ते फोटो पाहिल्यावर किंवा खूप खरारी माणूस होता म्हणले, खूप प्रेम होतं म्हणले त्या माणसाचं. असो तुका म्हणे राहे आठवण चित्ती, ऐशी कृपा संती केली तुम्ही. काही माणसं अविस्मरणीय असतात, त्याला प्रातस्मरणीय म्हणतात महाराज. त्यांची आठवण होते म्हणजे होते, त्यांच्या कामामुळं होते. मला एक जण म्हणला, महाराज मला आळंदीच्या मुलांना टावेल वाटायचे. मी म्हणलं टॉवेल का? त्याने सकाळी अंग पुसताना त्यांना रोज माझं ध्यान होईल. म्हणलं यामुळं तुम्ही प्रातस्मरणीय ठराल. अजून याचं टॉवेल वाटून प्रातस्मरणीय ठरत नाही, त्याला माणूस चांगला मागावं लागत. आदरणीय भाऊ प्रातस्मरणीय झाले.
दशकानुदशक भावांचं नाव निघालं. हा माझा शब्द आहे. कधी कोणाचं तुम्ही कुठंही जा, पुरंदर तालुक्यात जा, खाली दौंडला जा, कर्जतमध्ये जा, श्रीगोंद्यात जा, हवेलीत जा, शिरूरमध्ये जा, इंदापूर बारामतीत जा, भाऊला ओळखणारा समाज खूप आहे. आणि म्हणून माझी विनंती त्यांच्या तिन्ही मुलांना, तालुक्याचा कोणताही कार्यक्रम असेल, आपली पंचकृषी प्रदक्षिणा मंडळाची दिंडी असेल, तर तुम्ही येत चला. ही जी मंडळी भावनी जोडलेली, ह्या मंडळीला प्रेम द्या. असो, या तालुक्यात मी अनेक वर्ष श्राद्ध केलेत महाराज, अजून करायचेत काही असो तर, पण एवढं वर्ष श्राद्ध तालुक्यातली आज सगळी टाळ्याची माणसं आलेली आहेत. एकही महत्त्वाचा माणूस मागं राहिला नाही. अधिकारी मला सगळी महत्त्वाची माणसं आज अगत्याने उपस्थित आहेत. सगळ्यांचं देवकर परिवाराच्या वतीने मीच स्वागत करतो, कारण आता आज सगळ्यांचं कौतुक करणं देवकर परिवाराला जमनच असं काही सांगता येत नाही. सगळ्यांचं देवकर परिवाराच्या वतीने मला आदरणीय नाना बसले तिथं. मग नानांनी खूप आठवणी सांगितल्या बरं का त्यांच्या मला. काल जेधे काका बसलेत मागं, जेधे काकांनी आणि नानावले मी त्यांचं पहिला सहकारी. आम्ही दोघं खूप मित्र म्हणले, पंचायत समिती बसून म्हणले, आता आम्ही खूप मित्र म्हणले. या भागामध्ये आम्ही दोघांनी चांगलं काम केलं, परमार्थ राजकारण दोन्ही सांभाळलं म्हणले. नानांनी त्याच्या मला खूप आठवणी सांगितल्या काल. अशी ही सगळी मंडळी अतिशय आनंदाने भाऊंचं प्रेम, देवकर परिवाराचं प्रेम आणि आपल्या समाजाच्या अंतःकरणात कायम राहो ही पांडुरंगाला प्रार्थना. 12 वाजता माऊली निघणार आहेत, त्याच्यामुळं मी विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, जय विठ्ठल सगळं सगळंच घेणार आहे आणि मी सुद्धा जाणार आहे. पण बाकीची मंडळी 1, 2, 3 श्रद्धांजली होतील, तर कोणीही उठू नये. फक्त जे पायी आलेली माणसं आहेत त्यांना जाऊ द्या. बाकीच्या सगळ्यांना रामराम इथून जय रे. कोणी उठू नका अशी सगळ्याला विनंती. देवकर परिवाराच्या वतीने सगळ्याला विनंती. भजन करा. सकाळी राहते घरी आनंद देऊ ना, आनंद देऊ श्री हरी. Thank you.